अय्यो, किती धाडसी आणि राजबिंडा तरुण आहे हा. अगदी माझ्या स्वप्नातला राजकुमारच. तू खूप शूर आहेस. मी अशाच मुलाच्या शोधात होते. मी सरपंचाची एकुलती एक मुलगी आहे. ओहो, माझ्याशी लग्न करशील का? आपण मुंग्या जरी असलो तरी आपली जमात वेगळी आहे. मी ती मानत नाही म्हणा, पण आपल्या घरच्या लोकांची परवानगी मिळणार नाही राजकुमारी. काळजी करू नकोस, घरच्यांची परवानगी मी घेते. तू फक्त हो म्हण. हो ना? हे आम्हाला मान्य नाही. आम्हाला सुद्धा मान्य नाही. अरे थांबा, भांडता काय? हे पहा, हे दोघे हुशार आहेत, होतकरू आहेत आणि दोघांनीही एकमेकांना मनापासून पारखून निवडलंय. त्यांना त्यांच्या मनासारखं जगू द्या ना. आयुष्य काढायचे आहे रे त्यांना एकमेकांच्या बरोबर. एवढं साधं कळत नाही तुम्हाला. भाऊ एक नंबर. बरोबर आहे तुमचं. आम्ही लग्न लावून द्यायला तयार आहोत. तयारी करा. गोगल गाईला बोलवा, नाहीतर नेहमीप्रमाणे उशिरा यायची. हा हा हा. हे देवा, या माणूस जातीने सगळी स्वप्ने धुळीस मिळवली. त्यांच्यासाठी आपण फक्त कीटक आहोत, पण आपल्यालाही स्वप्न होती, आशा होती, कुटुंब होतं, अगदी त्यांच्यासारखंच. शेवटी मला यायला उशीर झालाच. काय वाईट केलं होतं यांनी तुमचं? यांचंही आयुष्य होतं. जसं ईश्वराने तुम्हाला दिलंय अगदी तसंच. आपण आपलं घर, आपला परिसर स्वच्छ ठेवला नाही तर ही तिथं राहणारच. यांच्या नशिबी शेवटी हेच असतं नाही का? गोष्टीतून शिकवण. लहानसा कीटक असो वा मोठा प्राणी, प्रत्येकाला जगण्याचा हक्क सारखाच आहे. जीवन नष्ट करणं सोपं असतं, पण ते जपणं हाच खरा मानवी धर्म आहे.